स्वागत। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुलुख महाराष्ट्र आणि आपण जाणून घेतोय ते म्हणजे राज्यात सध्या ईडीच्या कारवाईवरून केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये पुन्हा एकदा ठिणगी पडली आहे। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। केंद्र सरकारवर सूड भावनेने केंद्रीय संस्थांचा वापर करून राज्य सरकार तोडण्याचा, राज्य सरकार पाडण्याचा आरोप केला जातोय। तर दुसऱ्या बाजूला ज्यांनी काही गुन्हे केलेले असतील त्यांनी कारवाईला सामोरं जायला हवं असं सांगत भाजप सुद्धा अशा प्रकारच्या कारवाईशी आपला काहीही संबंध नाही असं सांगण्याचा प्रयत्न करत आहे। तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे नेते ईडी हे केंद्र सरकारच्या हातचं बावलं बनलं असून भाजप या सगळ्याचा आपल्या विरोधात वापर करतंय असं एक प्रकारचे आरोप राज्य सरकारकडून केले जात आहेत। आणि दुसऱ्या बाजूला राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार अशा प्रकारचा सामना गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळतोय। आणि आता निमित्त ठरलंय ते म्हणजे ईडीनं नव्यानं पाठवलेल्या नोटिसींच्या संदर्भात। एका बाजूला शिवसेनेचे दोन नेते सध्या ईडीच्या टार्गेटवर आहेत। एक अनिल परब, राज्याचे परिवहन मंत्री, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू, त्यामुळे त्यांना उद्या ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागणार आहे। उद्या ते ईडीच्या समोर हजर होतील का की कायदेशीर मार्गाचा अवलंब करत ते ईडी समोर जाणं टाळतील याचा उलगडा उद्या होणार आहे। ते कायदेशीर मार्गाने आपण लढू असं म्हणालेत, पण नेमकं अनिल परब यांना ईडीनं का नोटीस दिली हे सुरुवातीला कळत नव्हतं, पण अखेर आता कळलंय की 100 कोटींच्या वसुली प्रकरणी सचिन वाझेनं अनिल परब यांचं नाव घेतलेलं होतं अनिल देशमुखांच्या सोबत। त्यामुळे अनिल परब यांना ही नोटीस बजावलेली आहे। पण प्रश्न हा सुद्धा निर्माण होतोय किंवा उपस्थित केला जातोय महाविकास आघाडी सरकारकडून की जेव्हा नारायण राणे यांच्यावरती कारवाई झाली, त्यांना अटक झाली, त्याचा राग मनात धरून कुठेतरी राजकीय सूड भावनेनं अनिल परब यांना आता ईडी चौकशी लावलेली आहे। आणि त्यामुळे आरोप प्रत्यारोपांनी संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघतंय। आणि या तापलेल्या राजकारणामध्ये नवी एक भर पडली ती म्हणजे ईडीनं केलेल्या आज आणखीन एका कारवाईची। ही कारवाई होती शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या विरोधातली। त्यांच्या अनेक संस्थांवरती आज ईडीनं कारवाई केली आणि त्यांच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भातले जे आरोप आतापर्यंत लावण्यात आलेले होते त्या भ्रष्टाचारांची चौकशी आता सुरू झालेली आहे ईडीच्या मार्फत। भावना गवळी यांनी मात्र त्याला पलटवार केलाय आणि सांगितलंय की भाजपच्या आमदाराची सुद्धा चौकशी करायला हवी, ज्याच्यावरती 500 कोटी रुपये चा घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी सातत्याने केलेला आहे। दरम्यान या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्यासोबत मान्यवर पाहुणे असणार आहेत। आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आहेत, आधी त्यांच्याकडे जाऊया। शीतल म्हात्रे सुद्धा आपल्याकडे सोबत येणार आहेत शिवसेनेची बाजू मांडण्यासाठी की आज या संदर्भात त्यांची काय भूमिका आहे। मी सुरुवातीला शिवरायजींकडे जातो। शिवरायजी, थेट आज आरोप केलेला आहे, आम्ही बुलेटिनची सुरुवात त्या आरोपांनी केली। राज्याच्या मंत्री, महिला बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी असं म्हटलंय की केंद्रीय संस्थांचा वापर करून ह्या महाविकास आघाडी सरकारला तोडण्याचा, पाडण्याचा डाव भाजपचा आहे। एकतर आपल्या ज्या महिला व बाल विकास मंत्री आहेत त्यांनी खरं म्हणजे या पदावर राहण्याचा नैतिक अधिकारच त्यांना मुळामध्ये नाही आहे। या सरकारची ही खासियत आहे किंवा या सरकारची विशेषता आहे। म्हणजे सौ चूहे खाकर बिल्ली हज को चली ही जी म्हण आपण ऐकलेली आहे की नाही, ही म्हण जर तुम्हाला प्रत्यक्षात बघायची असेल ते सरकार आहे। स्वतः यशोमती ठाकूर ज्या आहेत त्यांनी एका पोलिसाच्या कानशिलात लगावली ड्युटीवर असलेल्या, म्हणून त्यांना जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवलेला आहे। अशा यशोमतीताई ठाकूर नैतिक दृष्ट्या आपल्या पदाचा राजीनामा देऊन जोपर्यंत आपलं निर्दोषत्व सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांनी या पदावर राहायला नको। ते आमच्यावर आरोप करतायत तर ठीक आहे। असं आहे की सुप्रीम कोर्टाने किंवा उच्च न्यायालयाने, हायकोर्टाने ज्या ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने ईडी आणि केंद्रीय यंत्रणांचा तपास राज्यामध्ये सुरू आहे। जर केंद्रीय यंत्रणांचा तपास जर तुम्हाला मान्य नाही आणि या तपासाने काही बिघडत नाही, आज संजय राऊत म्हणाले कर नाही त्याला डर कशाला, तर मग का बरं मग असा ईडीचा बडगा उगारल्याबरोबर कोणीतरी 56 लाख रुपये भरतं, कोणीतरी लगेच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितं की बाबा आम्हाला खूप त्रास होऊन राहिला,
आम्ही कसं करू, आम्हाला समाजामध्ये तोंड दाखवायला जागा राहिली नाही. त्याच्यानंतर कोणी कोर्टामध्ये पळतं की दूध का दूध पाणी का पाणी करून दाखवेल, कोणी अज्ञातवासात पळतं, कोणी स्वतःचं बांधकाम स्वतःच्या हाताने पाडून टाकतं. म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत निकटच्या व्यक्तीला कोणीही काहीही न म्हणता उपरती सुस्ते तो एका रात्रीतून आपलं अवैध बांधकाम केलेलं बांधकाम पाडून टाकतो. हा सगळा कशाचा प्रकार आहे? असा आहे की तुम्ही चोरी केलेली आहे, ती चोरी पकडली जाणार आहे आणि त्यासाठी या एजन्सीज येणार आहेत. या शिवराजी, तुमचा मुद्दा पोहोचला. वेळ कमी आहे, मी थेट जातोय शीतलताईंकडे. शीतलताई, तुमचेच नेते एका बाजूला म्हणतायत कर नाही त्याला डर कशाला, जर डर नाही तर मग ही भीती कसली? नाही, कसं आहे ना, भीती वगैरे काही नाहीये. सध्या असं वाटायला लागलं की ईडी, सीबीआय सारख्या ज्या संस्था आहेत या खरोखर स्वायत्त संस्था आहेत की ह्या केंद्र सरकारच्या अंडर काम करतायत, असं कुठेतरी एक दृश्य दिसायला लागलेलं आहे. तर मला वाटतं हे कायद्याने जर नोटीस दिलेली आहे, बरं नोटीस पण परब साहेबांना कशी पाठवलेली आहे, तर तुम्ही उद्या चौकशीस हजर राहा. कुठल्या चौकशीसाठी, कुठल्या विषयासाठी काही माहिती नाहीये. तर मला यामध्ये असंच वाटतं की जर कायद्याने त्यांनी नोटीस पाठवली तर उत्तर सुद्धा कायद्याने देऊ आणि जे काही अपेक्षित असं त्यांना जे काही सहकार्य करायचं ते नक्कीच आम्ही सहकार्य करावं, कारण शेवटी हे कायद्याचं राष्ट्र आहे, कायद्याचा देश आहे. तर हे कायद्याने चालला पाहिजे. कर आणि डर ह्या तर गोष्टी आहेतच, पण याबद्दल बरोबर मला एवढंच सांगावं असं वाटतंय, जर कायद्याने नोटीस पाठवले तर उत्तर सुद्धा कायद्याने योग्य त्या पद्धतीनेच मिळेल. ठीक आहे, तुम्ही म्हणताय कायद्यानं नोटीस पाठवली, कायद्याने उत्तर देऊ. आता शिवसेनेचे नेते कायद्यानं उत्तर देत आहेत, प्रताप सरनाईक देत आहेत, ते ईडीला सुद्धा उत्तर देत आहेत, मुख्यमंत्र्यांना तिकडे पत्र पाठवत आहेत. दुसऱ्या बाजूला अनिल परब यांना आता नोटीस आलेली आहे. याच्या भावना गवळींच्या आज याच्यावरती काही ठिकाणांवरती ईडीने छापे मारलेले आहेत. एकनाथ खडसे ईडीच्या चक्रा मारतायत. ह्या सगळ्यामुळे तुम्हाला असं वाटत नाही की यांच्या कुठेतरी झालेल्या ज्या चुका असतील त्या चुका त्यांच्या हाती लागल्यात म्हणून त्यांना या सगळ्या गोष्टींचा त्रास होत असेल? मग तसा असेल तर मग राजकीय आरोप करण्यात अर्थ काय? हॅलो, हा शीतलताई, माझा तुम्हाला मला प्रश्न आहे का? नाही, राजकीय ज्या पद्धतीने आधी अनिल परबांना नोटीस आली आहे हे कळायच्या अगोदर ज्या पद्धतीने किरीट सोमय्यांना या सर्व गोष्टी करतात, चंद्रकांत दादांना या सगळ्या गोष्टी करतात, यावरून जसं आमचे संजय राऊतजी म्हणाले की काहीतरी असं वाटायला लागले की बीजेपीची लोक आयदर ईडीच्याकडे काम करतात किंवा ईडीचे कोणीतरी महत्त्वाची माणसं बीजेपी कार्यालयात काम करतायत की काय, एवढं साटलोटं चाललंय. कारण तुम्ही बघाल तर जिथे जिथे बीजेपीचं राज्य नाहीये तिथेच तिथल्याच नेत्यांना किंवा तिथल्याच राजकीय नेत्यांना अशा नोटिसेस येतात, परंतु जिथे मात्र बीजेपीचं राज्य आहे, जिथे बीजेपीचा मुख्यमंत्री आहेत, तिथे मात्र असं कुठल्याच नोटिसेस येत नाहीत. तर ठीक आहे, राजकारण आहे, अशा पद्धतीने राजकारण याच्या आधी महाराष्ट्रात कधी झालं नव्हतं, पण गेल्या 5-7 वर्षामध्ये मला वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणात हे ईडी, सीबीआय या गोष्टी वापरल्या जातात. तुम्ही जर बघाल की सुशांत सिंग राजपूत यांच्या केसमध्ये सुद्धा ईडी आणि सीबीआय आले, परंतु शेवटी हाती काय लागलं? तर आज जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष जवळजवळ झालं, अजूनही हाती काहीच लागलं नाही. तर असा कुठेतरी बागुलबुवा करायचा आणि थोडंसं खच्चीकरण करायचं. पण मला असं वाटतं की आमच्या कुठल्याही नेत्यांना असे नोटीस पाठवलं तर जसं राऊत साहेब म्हणाले, आम्ही प्रेमपत्र आहे असं समजून त्याचं उत्तर देऊ, काही हरकत नाही, नोटीस पाठवा, कारण शेवटी खरं आहे ते समोर येणारच आहे. कितीही आरडाओरडा केला तरी आम्हाला आमचा पक्ष आणि आमचे पक्षप्रमुख सर्वांच्या मागे ठामपणे उभे आहोत आणि उत्तर योग्य पद्धतीने, योग्य रीतीने. अगदी थोडक्यात सांगा ताई, जर असा असेल तर मग सरकार पाडण्याचा हा डाव आहे, ह्या आरोपात काय कसं घ्यायचं? या आरोपाला नाही का डाव कसला आहे हे सुज्ञ जे आपले नागरिक आहेत त्यांना नक्कीच कळलेलं आहे. आताच तुम्हाला कल्पना आहे की पुढच्या 6 महिन्यामध्ये जवळजवळ 10 ते 11 महानगरपालिकांचे इलेक्शन्स आहेत आणि या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीने जे ईडीचं म्हणजे ईडी सारख्या स्वायत्त संस्थेला अशा पद्धतीने वापरलं जातं, हे कुठेतरी लोकशाहीला. मी शिवराजजींकडे जातो. शिवराजजी, आरोप त्यांनी थेट केलाय, केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्रात कधी नव्हे ते अशा प्रकारचं सुडाचं राजकारण सुरू झालेलं आहे. आरोप थेट भाजपवर आहे. नाही, 2-3 गोष्टी त्या बोलल्या की भारतीय जनता पार्टीचं त्यांचं साठवलोटा आहे. कारण तुम्हाला आधी कसं कळतं? आता मला तुम्ही सांगा, हे अनिल परबांचंच प्रकरण घेऊ आपण एकेका मुद्द्यावर. यांचं कसं शिवसेनेची एक खासियत आहे, नेहमी केंद्र मोदी, अमित शहा केंद्र असं बोलायचं.
एकेका पॉईंटवर बोललं पाहिजे. पॉईंटवर बोललं की मग लक्षात येतं. हा. आता अनिल परब हे प्रकरण आहे. बोला अनिल बोला. परबांचं नाव कोणी घेतलं? अनिल परब का बरं चौकशीच्या समितीत सापडले? हा. सचिन वाझेंनी अनिल परबांचं नाव घेतलं. हम्म. आम्ही घ्यायला लावलं. सचिन वाझे आमचा माणूस होता. सचिन वाझेला अँटेलियावर आम्ही स्फोटक ठेवायला सांगितले. कोणी सांगितलं ठेवायला? कोणाचा माणूस होता सचिन वाझे? कोणासाठी काम करत होतो? भर विधिमंडळामध्ये सचिन वाझेला वाचवण्याचा प्रयत्न कोणी केला? सचिन वाझेविषयी आत्मीयता कोण दाखवत होतं? मुख्यमंत्र्यांपासून तर गृहमंत्र्यांपर्यंत सगळेजण सचिन वाझेला कव्हर देत होते. हे आपण सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. त्या वाझेनी परबांचं नाव घेतलं क्रमांक 1. क्रमांक 2, या कोरोनाच्या काळामध्ये मंत्रीपदावर असलेल्या माणसांनी थांबा केवळ एक मिनिट, 1 कोटी शीतलताईंना रुपयाचा- काहीतरी म्हणायचं तुमच्या आरोपावरून. चौकशी कशासाठी लावली आहे, कशासाठी बोलवलं याची काही कल्पना आहे का? कारण मला वाटतं नाही, त्या मी- नोटीसमध्ये असं काही लिहिलेलं नाहीये की आपल्याला कशासाठी बोलवलंय. तर आपण कसं काय सांगता की सचिन वाझे या प्रकरणावरूनच बोलवलं असावं? मला असं सांगतो वाटतं ना. ते स्पष्ट होऊ दे, मग आम्ही उत्तर ठीक देऊ आहे त्याच्यावर. ठीक आहे शीतलताई, मी बोलतो. नाही, हा, तुम्हाला मला- कसं कळालं? तुम्हाला कसं नाही, कळालं? आम्हाला काय माहित त्यासाठी बोलवलं? हे बघा, आम्हाला अनिल परब काय दिसतात? आम्हाला अनिल परब दिसतात सचिन वाझेची पाठराखण करणारे. हा. आम्हाला अनिल परब दिसतात नारायण राणेच्या अटकेसाठी पोलिसांवर दबाव आणणारे. आम्हाला अनिल परब दिसतात सामान्य माणसांना मंदिरं बंद असताना मंदिरातून येणारे. आम्हाला अनिल परब कुठेतरी वसुलीमध्ये गुंतलेले अनिल परब दिसतात. आम्हाला अनिल परब दिसतात 44 कोटी रुपयाचा रिसॉर्ट, 22 खोल्यांचा डिलक्स रिसॉर्ट बांधून, तो बेकायदेशीर बांधून स्वतःच्या नावावर खपवून, जेव्हा आपली तक्रार होते ना, आपल्या अंगलट येणार आहे म्हटल्यावर त्याचा कुठेही हिशोब न ठेवता, हिशोब न दाखवता, वैध मार्गाने न दाखवता आपल्याच पार्टनरला 1 कोटी रुपये विकणारा परब ठीक आम्हाला आहे. दिसतो. त्यामुळे आम्ही तो मला मांडणार मला नाही. तोच प्रश्न विचारायचा आहे आता दरबारामध्ये. शिवरायजी, मला तेच विचारायचं तुम्हाला. मुद्दा हा आहे ना, हे आता आलेलं नाहीये. अनिल परबांचं नाव सचिन वाझेनं आता घेतलेलं नाहीये. अनिल देशमुखांच्या सोबतच ते नाव घेतलेलं होतं. मग तेव्हा त्यांच्यासोबत कारवाई का केली गेली नाही, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे, थांबा. आता रत्नागिरीमध्ये जे काही घडलं त्यांची ती क्लिप आली, भाजपचे नेते इशारे देतात, पत्रकार परिषद घेतात आणि आता टार्गेटवर अनिल परब म्हणतात, त्यानंतर ईडीची कारवाई होते. ही क्रोनॉलॉजी लक्षात घ्या असं शिवसेना म्हणते. मग चुकलं काय? नाही. संजय राऊत क्रोनॉलॉजी वगैरे जे शब्द वापरतात किंवा संजय राऊत जो नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात, हा, तो संजय राऊतांना लखलाप, तो जनतेला कळतो महाराष्ट्रातल्या काय आहेत. बरं, हे बघा, संजय राऊत एका वृत्तपत्राचे संपादक आहे. ठीक आहे, तुम्ही सांगा तुमचं काय? मी सांगतो ना, संजय राऊतांनी उद्या अनिल परबांच्या रिसॉर्टवर विशेष पुरवणी काढावी सामनाची. हा. की या रिसॉर्टची जागा कशी मिळवली, हा रिसॉर्ट कसा बांधला, याच्या ग्रामपंचायतीतून परवानगी कोणी घेतल्या, कोणी याचे टॅक्सेस भरले, कोणाच्या नावावर होता, कसा अवैधरित्या बांधण्यात आला, का नाही काढत त्याच्यावर पुरवणी, का नाही प्रकाश टाकत त्याच्यावर संजय राऊत? त्याच्यावर त्यांनी प्रकाश टाकला पाहिजे. दुसरा भाग असा आहे की अनिल देशमुखांनी अटक कुठे झाली अजून? अनिल देशमुखांच्यावर कारवाई चालू आहे. आजही सचिन वाझे प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्याच्यामुळे या तपासामध्ये कोणावर कशी कारवाई होणार, कोणाला कुठली नोटीस दिली जाणार, हे ईडी सांगेल ना. हे ईडी सांगेल, सीबीआय सांगेल, हे आम्ही कोण सांगणार आहे? पण आम्हाला जे दिसतं ते हे दिसतं की दिवसभर भ्रष्टाचाराच्या ओघामध्ये किंवा भ्रष्टाचाराच्या गंगेमध्ये बरबटलेले यांचे मंत्री केवळ आणि केवळ समोर येऊन फक्त केंद्राकडे बोट दाखवण्याचं काम करतात. त्याच्यावर फक्त आम्ही उत्तर देतो. शिवरायजी, प्रश्न तुम्हाला सुद्धा विचारला जातोय ना, प्रश्न तुम्हाला सुद्धा विचारला जातोय. आज भावना गवळी म्हणाल्या, ठीक आहे, माझ्या विरोधात तुम्ही चौकशी केली, करण्याबद्दल हे नाही, पण आज तुमच्या आमदाराच्या विरोधात 500 कोटींच्या जमीन प्रकरणाच्या संदर्भातले आरोप झालेले आहेत आणि जिथं जिथं त्यांनी आता मुद्दा मांडला की भाजपच्या एकाही नेत्याची चौकशी होत नाही. मला एक सांगा, तक्रारी भावना गवळींनी का केल्या नाही? तक्रारी कराव्या त्यांनी. मला काय म्हणायचं आहे की आम्ही अनिल परबांचा घोटाळा उघडकीस आणतोय की नाही? जर त्यांना वाटतं की भारतीय जनता पार्टीचा माणूस घोटाळेबाज आहे, नेता घोटाळेबाज आहे, त्यांनी समोर आणावं. त्यांनी समोर आणावं. शिवसेना असं समजते का? शिवसेना असं समजते का की भारतीय जनता पार्टीने सगळ्या सदन आणि सगळ्या उद्योजकांच्या कारवाया सुरू कराव्या असं सेनेला वाटतं का? अहो, असं आहे की ज्या काही कारवाया सुरू आहेत, या कारवायांसाठी तुम्ही म्हणालात ना मगाशी की किरीट सोमय्या असं कसं म्हणतात की यांना अटक होणार. याचं कारण असं आहे की किरीट सोमय्या असो किंवा भाजपचा कार्यकर्ता असो, एखादी तक्रार करतो तेव्हा ती तक्रार आकसाने करत नाही जोपर्यंत त्याच्या हातात पुरावे येत नाही की तुम्ही जनतेला कसं नाडलेलं आहे,
याचा प्रत्येक पुरावा हातात घेतल्यानंतर तक्रार होते आणि त्या तक्रारीचा दुसरा अर्थ असा असतो, त्या पुराव्यांचा दुसरा अर्थ असा असतो की त्यांना अटक होणार, त्यांना आम्ही सोडू देणार नाही, हा त्याचा अर्थ असतो. म्हणून तितक्या आत्मविश्वासाने सांगितलं जातं की अटक होणार. तुम्ही करा, तुम्हाला कोणी रोखलाय का? तुम्ही काय करता? एक मिनिट, एकच सेकंड फक्त. तुम्ही काय करता? तुम्ही सेवानिवृत्त सैन्य अधिकाऱ्याला मारता नेव्हीच्या. काय तर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पोस्ट टाकली. तुम्ही निर्दोष सुमित ठक्करला एक शब्द चुकीचा लिहिला म्हणून तुम्ही जेलमध्ये टाकता. तुम्ही कंगना राणावतचं घर पाडता. तुम्ही अर्णब गोस्वामीला कारण नसताना जेलमध्ये टाकता. तुम्ही सुप्रीम कोर्टात तोंडावर पडतात, तुम्ही हायकोर्टात तोंडावर पडता, तुम्ही रोज तोंडावर पडता आणि शिकवता आम्हाला. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही काय वागता हे सगळं महाराष्ट्र देश पाहतो. ठीक आहे, तुमच्या दोघांचंही महाराष्ट्र आणि देश पाहतोय आणि लोक उद्या त्याचा हिशोब सुद्धा करणार आहेत. घोडा मैदान फार दूर नाहीये, पण महाराष्ट्राच्या राजकारणात आता हे सुडाचं राजकारण कुठल्या वळणावर जाणार आहे आणि कुठे जाऊन थांबणार आहे हा प्रश्न आहे. मला त्याच्याबद्दल या दोन्ही मान्यवरांना विचारायचं आहे. ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर लगेच परत येतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर आपण चर्चा करतोय. सध्या ईडीच्या कारवाईवरून केंद्र आणि राज्य सरकार आमने सामने आलेले आहेत. सुडाचं राजकारण होत असल्याचा आरोप केला जातोय आणि कर नाही त्याला डर कशाला हा सवाल केंद्राकडून उपस्थित केला जातोय, भाजपकडून उपस्थित केला जातोय. आपल्यासोबत दोन्ही पक्षाचे नेते आहेत. शिवराय कुलकर्णी आहेत भाजपकडून आणि आपल्यासोबत शीतलताई म्हात्रे आहेत. शीतलताई, प्रश्न हा आहे, तुम्ही त्यांच्यावर आरोप करताय सातत्यानं की तुमच्या हातात केंद्रीय संस्था आहेत, त्याचा दुरुपयोग होतोय. मग महाराष्ट्रात सुद्धा तुमच्यावर हाच आरोप होतोय की तुमच्या हातात पोलीस आहेत, तुमच्या हातात ज्या यंत्रणा आहेत त्या सुद्धा भाजपला नामोहरम करण्यासाठी, त्यांच्या केंद्रीय मंत्र्याला अटक करण्यासाठी वापरल्या गेल्या, कायदा मोडला गेला, कायद्याचा दुरुपयोग केला गेला. कसं आहे, भारत देश हा प्रजासत्ताक देश आहे, कायद्यावर चालणारा देश आहे. जर कायदा कोणी मोडला असेल, जे कोणी कायदेशीर पदावर आहेत त्यांच्याकडून जर कायदा मोडला असेल आणि कायद्यानुसार जर त्यांच्यावर कारवाई झाली, याच्यात चूक काय आहे? मग माझा त्याला उलट प्रश्न असा आहे, शीतलताई, माझा उलट प्रश्न आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात वक्तव्य केलं म्हणून केंद्रीय मंत्र्यांवरती अटकेची कारवाई झाली, ठीक आहे, कायद्यानं कायद्याचं काम केलं, पण मग केंद्रीय मंत्र्यांवर त्याचा कोथळा काढू असं म्हणणाऱ्यांच्या आमदारांच्यावर काय कारवाई झाली? सांगा ना, कायदा कुठं आहे? हे नक्कीच, जर कोणी चुकीचं बोललं असेल तर त्याच्यावर कारवाई ही नक्कीच होणार आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, सर्वोच्च न्यायालयाने ईडी आणि सीबीआयच्या संदर्भात काय म्हटलं होतं. जेव्हा माझे मित्र बोलत होते तेव्हा त्याच्यावर त्यांनी काय म्हटलं की सीबीआय आणि ईडी हे केंद्र सरकारच्या हातचा पोपट आहे का, त्यांच्या पिंजऱ्यातला पोपट आहे, हे कोण म्हणालंय? हे सर्वोच्च न्यायालयाने हा प्रश्न विचारलेला आहे. तर मला असं वाटतं की अशा पद्धतीने फक्त मला वाटतं ईडी काम हे फक्त महाराष्ट्रामध्ये करतंय का, वेस्ट बेंगॉलमध्ये करतंय का, हे काम युपी मध्ये का करत नाहीये, बिहारमध्ये का करत नाहीयेत? कुठेतरी हे जे राजकारण आहे, या पद्धतीने राजकारण ज्या पद्धतीने चाललंय, मला वाटतं हे काही आपल्या महाराष्ट्राला भूषणावह नाहीये. राजकारण चालत असतं, टीका एकमेकांवर होत असतात, पण अशा पद्धतीने विरोधी पक्षांना, विरोधी पक्षांच्या नेत्यांना अशा पद्धतीने जे नोटीस पाठवले जातात. आता तुम्ही म्हणताय भावनाताईंना तर नोटीस पण पाठवण्यात आली नाही, त्यांच्यावर डायरेक्ट छापे घातले. कमीत कमी परब साहेबांना नोटीस आली, बरं ती नोटीस कशा संदर्भात आहे ह्याच्याबद्दल कुठेही सुस्पष्टता नाही आहे. तर मला असं वाटतं की आम्ही कायद्याने उत्तर नक्कीच देणार आहोत. ठीक आहे, मी शेवटचा प्रश्न शिवरायजींना विचारतो. शिवरायजी, आज महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे ते असं चित्र दिसतंय, आरोप केला जातोय की हे सगळं सुडाचं राजकारण सुरू झालेलं आहे, त्यांनी गाय मारली म्हणून आपण वासरू मारायचं, अशा प्रकारची ही परिस्थिती निर्माण झाली आहे का? दुसरं, शिवसेनेचे नेते आत्ताच भ्रष्टाचारी आहेत हे भाजपला दिसायला लागलंय का? नाही, असं आहे की कोण कसा आहे, जोपर्यंत त्याला संधी मिळत नाही आणि त्याचं कृत्य समोर येत नाही तोपर्यंत काही ठरवता येत नाही. त्यामुळे आता त्यांना संधी मिळाली आहे आणि त्या संधीचं त्यांनी किती स्वार्थासाठी सोनं केलेलं आहे हे आपल्याला आताच दिसायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे असं आहे की आम्ही विरोधी पक्ष आहोत महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रातले विरोधी पक्ष म्हणून जनतेच्या पैशावर डल्ला जर मारला जात असेल, जनतेचं हित सोडून आणि जनतेला बेवकूफ बनवून जर मंत्री या पद्धतीने आपली घरं भरणार असतील, आपल्या दुकानदाऱ्या करणार असतील, तर त्या विरोधामध्ये आवाज उठवणं आमचं काम आहे, आमची ड्युटी आहे ती. बघूया, आशा करूया की तुमच्या या आरोपांमधून निश्चितपणे काहीतरी बाहेर येईल. केवळ ते कुणाची बदनामी करणारे आरोप असू नयेत ही सुद्धा अपेक्षा आहे, कारण याच्या आधी काही तुम्ही आरोप जे केलेले होते
त्या सगळ्या आरोपांच्या संदर्भात अजून तरी सीबीआय किंवा ईडीच्या माध्यमातून आपल्या हाती, देशाच्या हाती काही लागू शकलेलं नाहीये. त्यामुळे आशा करूया की हे आरोप तरी किमान तसे नसतील. धन्यवाद न्यूज 18 लोकमतच्या कार्यक्रमात दोघंही आलात, आपली भूमिका मांडलीत त्याबद्दल. एक अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज येते या क्षणाला ठाण्यातून. ठाण्यात सहाय्यक आयुक्तांवरती जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे. ठाण्यात फेरीवाल्यांचा मुजोरीपणा चव्हाट्यावर आला असून ठाण्यात सहाय्यक आयुक्तांवरती जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे. कल्पिता पिंपळे यांची 3 बोटं छाटली गेलेली आहेत, त्यांच्यावरती हा हल्ला झालेला आहे. फेरीवाल्यांनी हा जीवघेणा हल्ला केल्याचं कळतंय. हल्लेखोर अमरजीत यादव हा भाजी विक्रेता आहे आणि त्याच्यावरती कारवाई केली जात असताना सहाय्यक आयुक्तांवरती या फेरीवाल्यानं हा जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सहाय्यक आयुक्तांचे 3 बोटं सुद्धा छाटली गेलेल्याचं समोर येत आहे. कल्पिता पिंपळे असं या सहाय्यक आयुक्तांचं नाव आहे. फेरीवाल्यांच्या विरोधात केल्या जाणाऱ्या कारवाईच्या दरम्यान हा हल्ला झाल्याचं समोर येतं. हल्लेखोर अमरजीत यादव हा भाजी विक्रेता आहे आणि त्या भाजी विक्रेत्यानं कारवाईच्या दरम्यान सहाय्यक आयुक्तांवरती जीवघेणा हल्ला करून त्यांची 3 बोटं छाटलेली आहेत. कल्पिता पिंपळे या सहाय्यक आयुक्त ठाणे महानगरपालिकेच्या, आणि त्यांनी अतिक्रमण विरोधी कारवाईच्या दरम्यान त्यांच्यावरती हा जीवघेणा हल्ला झाल्याचं समोर येत आहे. महानगरपालिकेकडून सातत्यानं अशा फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई केली जात असते, पण या कारवाईच्या दरम्यान या आधी सुद्धा काही अधिकाऱ्यांवरती, महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवरती, पथकावरती फेरीवाल्यांकडून हल्ले झाल्याचं समोर आलेलं होतं. आणि आज तर महिला अधिकाऱ्यावरती आज जीवघेणा हल्ला करून त्यांची 3 बोटं छाटण्यात आली आहेत. अत्यंत दुर्दैवी अशी ही बाब म्हणावी लागेल, धक्कादायक बाब. आणि या सगळ्या घडामोडींसोबत या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.